ऐसे बळ नाही आणि त्याच्या अंगी कपटयुक्त जगी दानव होतं. आज या ठिकाणी महाराष्ट्रातील थोर विभूती आदरणीय वंदनीय पूजनीय नंदकिशोरजी महाराज गोंदीकर सध्या वास्तव्य त्यांचं जालना येथे गेल्या अनेक वर्षापासून माझ्या पाठवत्याच्या माता भगिनी तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात. एका संताचं दर्शन आपल्याला होतं. गेल्या आठवड्यामध्ये धोतरजोड्याची आष्टी म्हणून गाव आहे परतूरच्या जवळ. तिथं माझं कीर्तन होतं. मागच्या आठवड्यामध्येच महाराजांचं मला तिथं दर्शन झालं. माझ्या कीर्तनाच्या वेळी त्यांची कथा होती तिथं आणि माझ्या समोर कीर्तनाला महाराज येऊन बसले 2 तास. मी माझं भाग्य समजलं. या ठिकाणी आपल्या या पाटणेच्या भूमीला एक परिसरासारखं व्यक्तिमत्व आपल्याला प्राप्त झालं आणि कुठेही कथा असू द्या पाटण्यामध्ये मी सप्ताहामध्ये 1 दिवस भेट द्यायला जातो. दर्शन होत आहे महात्म्याचं. कथा सांगणारे हजारो आहेत पण कथेप्रमाणे जीवन जगणारे दुर्मिळ आहे. कथा सांगणं वेगळं आणि कथा जगणं वेगळं. कथा कोण जगतं? संत हे कथा जगत असतात. नंदकिशोरजी महाराज महान संत आहेत आणि म्हणून त्यांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण आलो. मीही आलो. त्यांचा आपल्या सर्वांवर कृपाशीर्वाद आहे. आणि 2 दिवसापूर्वी आमचे बंधू शेवाळे म्हणजे उत्तम शेवाळे आणि सुभाष शेवाळे माझ्याकडे आले. मला म्हणले बापू वेळ काढून या, उद्या जायचंय पैठणला. सकाळी तळे पिंपळगावला कीर्तन करून आले. आमच्या मागे महाराज मोकरच व्याप असतो. पुन्हा 2 लग्न होते आज. पुन्हा आणखीन कुठं जर आपण समजा गेलो तिकडं लांब. परवाच्या दिवशी पुन्हा सिन्नरला कीर्तन आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. तर म्हणलं एखाद्या वेळेस आपलं येणं नाही व्हायचं. आणि म्हणून या ठिकाणी महाराजांचं दर्शन, माझ्या सर्व माता भगिनींचं दर्शन, बांधवांचं दर्शन घ्यावं आणि म्हणून या ठिकाणी मला दर्शनाचा तुमचा लाभ झाला. महाराज तुम्हाला तर प्रणाम करतो पण आमचे बंधू उत्तमराव शेवाळे आणि सुभाष शेवाळे या दोन्ही भावंडांनी आमच्या मावशीने या कथेचं आयोजन केलं त्याबद्दल या संपूर्ण परिवाराला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. प्रपंच तर कोणी बी करते. प्रपंच हा जगण्यासाठी असतो. जगासाठी प्रपंचाचा खटाटोप असतो. पण आपण माणसाचा जन्म मिळून नुसतं जगण्यासाठी आलो नाही. जगायला तर काय कोणी जगते. जनावरं जगते, पाखरं जगते. जगणं म्हणजे काय फार बहादुरीचा विषय नाही. मग जगण्याच्या पुढं काय? जगण्याच्या पुढं आहे जागं होणं. आपण कोण आहे, कुठून आलो, कुठं जायचंय, काय करायचंय, शेवटी काय, भगवंताचं माझं नातं काय, माझं स्वरूप काय, माझं सामर्थ्य काय, माझा स्वभाव काय, या प्रश्नाची उत्तरं त्याला मिळाली ती व्यक्ती जागी होती. जागा होणं होतं. आणि परमार्थात आल्याशिवाय माणूस खरा जागा होत नाही. आज 12 माणसं झोपलेली. तुम्ही सुद्धा माझ्या माता भगिनी सगळ्या म्हणताल महाराज आम्ही तुमच्याकडे बघतो तर कुठं आम्ही झोपतो. आपण बाहेरून जागे, आतून झोपलेलो आहे.
बारानी माणसं झोपले. कसली झोप आहे? कर्तव्याला विसरणं झोपी जाणं, स्वरूपाला विसरणं झोपी जाणं, मरणाला विसरणं झोपी जाणं, देवाला विसरणं झोपी जाणं, सत्यापासून दूर जाणं झोपी जाणे, केर कातऱ्याला अतिमहत्व देणं झोपी जाणे, थोडक्यात नुसत्या प्रपंचात दंग राहणं ही झोप सांगितली. आणि या झोपेतून जागा करण्याचं काम असे महात्मे करत असतात, लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं नतमस्तक व्हायचंय आपण. म्हणून या ठिकाणी या आमच्या बंधूंना तर खूप खूप धन्यवाद देतो. आणि कथा गुरुजी सर एवढेच वर्ष नाही करायची, दरवर्षी झाली पाहिजे. लागतच काय त्याला, नाही तर कथा ही व्यथा घालवते, सगळे व्यथा निघून जातात. हो, आणि पहाडासारखं संकट आलं तरी माणसाला ते खड्यासारखं वाटलं पाहिजे. का? आत्मदर्शन होत असतं कथेतून. कथा आणि कीर्तन हे माणसाला जागृती देण्याचं, स्वस्वरूपाची ओळख करून देत असतात. आयम आत्मा ब्रह्म या बोधावर ही कथा आणत असते, मनुष्याच्या जीवनातली व्यथा घालवत असते. आणि म्हणून माणसाने, आपण बांधवांनो किती मोठा जरी प्रपंच केला, 10 रुपये सुद्धा आपल्या संग येत नाही. मी परवा एका कीर्तनामध्ये एक उदाहरण सांगितलं, चालता चालता म्हणलं, एक महाराज असे रोडने चालले होते आणि त्यांच्या खांद्यावरची शाल एका माणसाला खूप आवडली. मी माफी मागतो, तुमचा वेळ घ्यायला लागलोय, मला ते कळतंय. श्रीरंगांना या. तर त्या महाराजाच्या खांद्यावर खूप चांगली शाल होती. पाठीमागे एक माणूस चलत होता, त्याला ते शाल आवडले. आवडल्यानंतर त्याच्या असं डोक्यात आलं की हे शाल घेऊन आपण पळालं पाहिजे. तो माणूस महाराजाच्या खांद्यावरची शाल धरली, झटका मारला आणि पळाला. बसा. श्रीरंगांना जाधव आणले, धन्यवाद. शाल घेऊन तो माणूस पळाला. पळाल्यानंतर महाराज पळाले नाही त्याच्या मागे. 1 मिनिट तिथंच उभा राहिले आणि विचार केला त्यांनी. उलट्या दिशेने महाराज माघारी पळायला लागले. चोर पुढे पळाला आणि महाराज माग पळायला लागले. असे काही लोक वाट्याने भेटले. म्हणले, महाराज तुम्ही कुठे पळता? इकडे अवन पळता. म्हणले, माझ्या खांद्यावर शाल घेऊन एक जण पळालाय. म्हणजे कुणीकडे पळालाय? आम्ही धरतो त्याला. म्हणजे तो पुढे पळालाय. म्हणजे मग त्याच्या मागे पळायचं का तुम्ही माघारी उलटच काय पळता? म्हणले, मी आता स्मशानभूमीत जाऊन बसणार. म्हणजे तिथं बसून काय फायदा? म्हणजे कधीतरी तिथं येईल ना देऊ. काय म्हणलं तर महाराज म्हणले, कधीतरी तिथे येणार. शेवटचा पत्ता या शरीराचा आपला स्मशानभूमी, लक्षात ठेवा. म्हणजे छूट आहे सगळं. गरजेपुरता जरूर धन असावं, पण नुसतं धनासाठी जगणं कुणाचंच नसावं, लक्षात ठेवा. पण पैशापेक्षा पुण्यच आहे. आपल्या पैशाचा सदुपयोग भरपूर पुण्य करण्यासाठी करावं माणसाने. मी सुद्धा आता श्री क्षेत्र विठ्ठलगड इथं मोठा सप्ताह आयोजित केला. हनुमान जयंतीला सप्ताह सुरुवात आहे. महाराष्ट्रातले असे महात्मे जे कुणाला तारखा देत नाही, त्यांनी होऊन मला तारखा दिली. रामभाऊ महाराज राऊत बाबा 1 कोटी जप करून घेतला. मी 1 कोटी जप म्हणजे जवळजवळ आता 50 लाख जप होत आलाय माझा. वह्या आणल्यात मी 212 वह्या, 210 वह्या. तर त्या महात्म्याने सुद्धा आपल्याला तारीख दिली. ॲडव्होकेट जयवंत बोधले महाराज, महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, त्यांची तारीख आहे. आसारामजी बडे महाराज यांची तारीख आहे. आणि टीव्हीवर तुम्ही ती रोज कथा ऐकता. शंकर महाराज शेवाळे ॲडव्होकेट रोज कथा चालू सध्या. त्यांचा पहिला दिवस आहे आपल्याकडे. आणि एकाही महाराजांनी मला कुणी म्हणलं नाही महाराज पैसे किती देतात. त्यांना माहित आहे. मला त्यांनी विचारलं नाही, पण मी त्यांचा योग्य सन्मान करणार. पण या ठिकाणी मला हे सांगायचं आहे बांधवांनो, माता माऊल्यांनो,
10 रुपये सुद्धा पैसा आपल्या सोबत येत नाही. मी असू नाही तर कुणी असू, 10 रुपये आपल्या सोबत येत नाही. सोबत येत आहे पुण्य. काय सोबत येतं? काय नाही, फक्त पुण्य संग येत आहे. आणि पुण्य जर भरपूर कमावलं तर शास्त्र असं सांगतंय तुम्हाला पुढचा जन्म पुन्हा माणसाचा मिळतोय. आणि पुण्य जर नसल तर अधोगती अटळ सांगितली. मग उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाली. 3च गोष्टी मिळवायच्या जीवनात. पुढारी असू द्या, वारकरी असू द्या, शेतकरी असू द्या, कर्मचारी असू द्या, व्यापारी असू द्या. मी सांगत आलोय, सांगत राहणार आहे आणि आताही सांगतोय. 3 गोष्टीच्या पुढे चौथी गोष्टच नाही. स्वाभिमानाने जगण्यापुरता पैसा, पण किती पैसा कमवला 10 रुपये संघ येत नाही. संघ येत आहे पुण्य. म्हणून देव सेवा करावी, देश सेवा करावी, जनसेवा करावी, परोपकार करावा, कथा कीर्तन आयोजित करावेत, अन्नदान करावा. तर पैशापेक्षा पुण्य श्रेष्ठ आहे. पैसा कमवणं सामान्य कर्तव्य सांगितलं शास्त्राने. पुण्य कमवणं विशेष कर्तव्य. हा बहादुरकीचा विषय. आता हे कथा ठेवली, हा पुण्याचा भाग आहे, हा बहादुरकीचा विषय. फार मोठा पुण्य संचय आपल्या जीवनामध्ये होत असतो. पण पुण्य सुद्धा मुक्ती देत नाही. आपल्याला सुटायचंय, जन्ममरणरूपी चक्रातून मुक्त व्हायचंय. अनंत जन्मात आपण दुःख भोगत आलो. जन्मतावेळेचं दुःख आहे, मरतावेळेचं दुःख आहे, जीवन जगत असतानाचं दुःख आहे. आणि एका जन्मात काही दुःख नाही. याच्यातून आपल्याला सुटायचंय आणि त्याच्यासाठी परमार्थ करायचा आहे आणि आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे. म्हणजे परमेश्वराची प्राप्ती आणि मग मुक्ती. तसा तो प्राप्तच आहे. प्राप्ताची काय प्राप्ती? फक्त मनायचे प्राप्ती. आणि म्हणून हे 3 गोष्टी जीवनामध्ये मिळवायच्या. पैसा कमवणं सामान्य कर्तव्य, पुण्य प्राप्त करणं विशेष कर्तव्य आणि परमेश्वराची प्राप्ती करून मुक्ती मिळवणं मानवी जीवनाचं मोक्ष कर्तव्य. अशा प्रकारचा या ठिकाणी संदेश देतो. मी एक उदाहरण सांगत असतो. चुकलेल्या बाळाला तुम्ही काही बी द्या, जोपर्यंत त्याला त्याची आई भेटत नाही तोपर्यंत बाळ शांत होत नाही. तसा जीवाला देव मिळत नाही तोपर्यंत हा जीव सुद्धा खरा सुखी होऊ शकत नाही. आणि म्हणून आपली जीवदशा संपण्यासाठी देवत्वाची अनुभूती आली पाहिजे. जीव ब्रह्म ऐक्य झालं पाहिजे. चिदानंद रूप शिव हम शिव. मी जीव नाही, मी शिव आहे. देह नाही, मी सुद्धा देव आहे. मी सच्चिदानंद आहे. मी आत्मा आहे, मी अमर आहे. मरणारा मी नाही. नैनन छिंदंती शस्त्रांनी नैनन धरती पावका न चैनम केले नो शशीती मारता. तो परमात्मा अंतरे मी आत्मेच्या रूपाने इथे आहे. आणि जीव स्वतःला विसरला. जीव दुःख का भोगतो? स्वरूपाला विसरला म्हणून जीव दुःख भोगतो. दुःखाचं एकच कारण आहे, आत्मस्वरूपाचं अज्ञान. अज्ञानामुळे जीव दुःख भोगतो. म्हणून स्वरूपाला विसरल्यामुळे जीव दुःखी आहे. संत जीवनात, ज्ञानी माणसाच्या जीवनात का आनंद आहे? मी जसं पाहतोय तसं नंदकिशोरजी महाराज सदा आनंदी आहे. 4-4 तास बसून का? अरे भगवंताशी एकरूप झाले, स्वरूपाशी एकरूप आहे. मग ते म्हणतात अवघे चित्रे लोकच्या आनंदाच्या. देव मिळालाय, देव जोडलाय, स्वस्वरूपाशी एकरूप झाले. तुम्ही सुद्धा स्वस्वरूपाशी एकरूप होण्यासाठी ह्या कथा ऐकता. स्वस्वरूपाशी एकरूप झाला, सच्चिदानंद आहे या बोधावर आलात. अवघे चित्रे लोकच्या आनंदाच्या. मग जीव का दुःख बघतो? फक्त स्वतःला विसरलाय, झोपी गेलाय म्हणजे अज्ञानाने. आणि अज्ञान गेलं, खरं ज्ञान झालं, स्वस्वरूपाची ओळख झाली की मी हीन नाही, मी दीन नाही, मी जीव नाही, मी शिव आहे, देह नाही, मी सुद्धा देवच आहे. हा बोध करून देण्यासाठी या कथा आहे. हा बोध झाला की आपली सगळी पिढा संपली समजायचं. पुनरपी जननम पुनरपी मरणम याचा तो माणूस सुटला. म्हणून या ठिकाणी माझ्या सर्व माता माऊल्यांना प्रणाम करतो. मला सर्वांना वंदन करतो. आणि आमचे बंधू उत्तम शेवाळे आणि सुभाष शेवाळे यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. आणि सतत हा परमार्थाचा कार्यक्रम करत राहावा अशा प्रकारची त्यांना सूचना करतो. आणि सर्वांना नतमस्तक होऊन थांबतो. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. हर हर
म्हणजे जवळजवळ अर्धे गाय नसणारे असतील कुठले बी थोडी का होईना दिशा त्याला देण्याचं काम मी केलंय. आणि हळू दमन जा. हे सरपंच एकदा माझं कीर्तन होतं वाईजाळ्यात, लय दिवसाची गोष्ट आहे. मी तर म्हणे देव यात्रेला जो हल्ली माणसं देवयात्रा चालीला सप्तपुऱ्या करायला लागली, पिकनिकचं स्वरूप यात्रेला. यात्रा राहिल्या नाही. देव यात्रेला येऊ नका, स्मशान प्रेत यात्रेला चला, जळताना जळणारा मुर्दा पहा, आम्हाला डोळ्यात अशी पाहिली पाहिजे.